झी 24 तास एक पाऊल पुढे। विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिलाय। तर गॅस आणि डिझेल दरवाढीचेही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचं जणू स्पष्ट केलंय। एकूणच या निर्णयांमुळे भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय। एफडीआय, गॅस आणि डिझेल दरवाढ या एकापाठोपाठ धाडसी निर्णयांमुळे यूपीए सरकार आपल्याच पायावर धोंडा मारत नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे। कारण सरकारला पाठिंबा देणाऱ्या सहयोगी घटक पक्षांचा विरोध झुगारत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयांवर आपण ठाम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। देशाला आर्थिक विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। अशा वेळी देशाला युरोपसारख्या परिस्थितीत नेण्याची आमची इच्छा नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आपल्या या निर्णयाचं समर्थन केलंय। हमने कोई कार्रवाई न की होती तो इस साल ये सब्सिडी बढ़कर 2 लाख करोड़ रुपए से भी ज्यादा हो जाती। इसके लिए पैसा कहां से आता? भाजपने मात्र पंतप्रधानांच्या या भूमिकेवर तुफान हल्लाबोल केलाय। देशाच्या पंतप्रधानांनी नाही तर एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या सीईओ आणि चेअरमननं निवेदन दिल्याचं टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडलंय। ये जो प्रधानमंत्री जी का संदेश है वो ऐसा लग रहा था जैसे देश के प्रधानमंत्री नहीं टर्मोहया हो चुके हैं सरकार, और इसलिए ये जो आज बात हो रही है किसके दबाव में कर रहे हो? देश की जनता का दबाव इनके काम नहीं आता, विदेश का दबाव काम आता है। ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपच्या आशा उंचावल्या आहेत। सरकार वाचवणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे, असं सांगत नितीन गडकरींनी आम्ही राजकीय स्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं म्हटलंय। यूपीए सरकार रखना ये जिम्मेदारी कांग्रेस पार्टी के यूपीए की है, उनके दोस्तों को संभालना उनकी जिम्मेदारी है। हम न सरकार को गिराना चाहते हैं, हम जोड़ तोड़ की कोई बात कर रहे हैं, हम केवल वेट एंड वॉच के रूप में उसके तरफ केवल देख रहे हैं। एकीकडे पंतप्रधान आपल्या निर्णयावर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारनं जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप विरोधक करतायत। अशा वेळी मुलायम रूपी ऑक्सिजनच्या साथीनं या सरकारची पुढची घोडदौड कशी आणि काय होते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।